हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला आजचे वर्ड्स बघूया आपण व्होकॅब्युलरीचे, त्यांचे मिनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठीमध्ये मिनिंग्स बघूया. आणि एक्झाम्पल्स तुम्हाला स्वतः बघायचे आहे कसं आपण त्या सेंटेन्समध्ये यूज केलेला आहे वर्डला, आणि स्वतःच्या मनाने सुद्धा तुम्हाला इझी सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे इरिडिसेंट. IRIDESCENT. आणि हा वर्ड ऍडजेक्टिव्ह आहे. ओके, सो इरिडिसेंटचं मिनिंग काय होतं? शोईंग ल्युमिनस कलर्स दॅट सीम्स टू चेंज वेन सीन फ्रॉम डिफरंट अँगल्स. म्हणजेच काय, तर हिंदीमध्ये त्याचं मिनिंग काय होतं? रंगबिरंगी. ओके, तर मराठीमध्ये त्याचं मिनिंग काय होतं आणखी? तर इंद्रधनुष्य सारखं जे चमकतं, इंद्रधनुष्याचे जे कलर्स असतात त्याच्यासारखं जे चमकतं त्याला म्हटलं जातं इरिडिसेंट. ओके, इंद्रधनुष्य रंगासारखं चमकणारं जे आहे, चमकदार आहे, त्याला म्हटलं जातं इरिडिसेंट. ओके, सो मराठीमध्ये इरिडिसेंटचं मिनिंग काय होतं? इंद्रधनुषी रंगासारखे चमकणारे किंवा बहुरंगी आणि चमकदार. सो इरिडिसेंटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं शोईंग ल्युमिनस कलर्स दॅट सीम टू चेंज वेन सीन फ्रॉम डिफरंट अँगल्स. म्हणजेच आपण जर वेगळ्या अँगल कडून बघत आहे, वेगवेगळ्या अँगल्सनी, वेगवेगळ्या डायरेक्शन्सनी, तर ते वेगळे वेगळे कलर्स त्याचे दिसत आहे. ओके, वेगवेगळ्या अँगल्सनी जर बघत आहे तर ते चेंज होत आहे, त्याचे कलर्स ल्युमिनस कलर्स होत आहेत. ओके, शो करत आहे म्हणजे रंगीबिरंगी होत आहे. इंद्रधनुष्यासारखे रंगीबिरंगी ते चमकदार आहे. चमकदार म्हणू शकतो आपण त्याला, चमकणारे आहे. आणखी काय आहे, तर बहुरंगी आहे. सिनोनिम्स आहेत शिमरी, ग्लिटरिंग आणि कलरफुल. आपण आणखी काय म्हणू शकतो, तर इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य म्हणजे काय होतं इंग्लिशमध्ये, तर रेनबो. सो रेनबो लाईक सुद्धा याला एक सिनोनिम आहे. ओके, सो सिनोनिम्स आहेत इरिडिसेंटचे शिमरी, ग्लिटरिंग, कलरफुल आणि रेनबो लाईक. सेंटेन्स तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि स्वतःच्या मनाने सुद्धा तयार करा. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रिससायटेटेड. काय आहे याचं प्रोनाउन्सिएशन? रिससायटेटेड. सो याचं मिनिंग होतं, आणि वर्ब म्हणून हे वर्ड यूज केलेलं आहे आपण इथे, रिससायटेटेड. सो रिवाइव्ह समवन फ्रॉम अनकॉन्शियसनेस ऑर अपॅरंट डेथ. म्हणजेच काय करणे, तर नवचैतन्य आणणे किंवा शुद्धीवर आणणे म्हणू शकतो आपण. तर इथे काय आहे की रिवाइव्ह फ्रॉम अनकॉन्शियसनेस ऑर अपॅरंट डेथ, किंवा जो कॉन्शियस आहे तर त्या अनकॉन्शियस रिवाइव्ह करणे त्याला अनकॉन्शियसनेस पासून. म्हणजेच काय करणे, तर त्याला शुद्धीवर आणणे, त्याला म्हटलं जातं रिससायटेटेड. म्हणजेच काय होतं हिंदीमध्ये, तर पुनर्जीवित करणे. ओके, मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं पुन्हा चालू करणे, नवचैतन्य आणणे किंवा शुद्धीवर आणणे. ओके, सो रिससायटेटेडचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं रिवायवल समवन फ्रॉम अनकॉन्शियसनेस ऑर अपॅरंट डेथ. म्हणजेच काय होतं हिंदीमध्ये, तर पुनर्जीवित करणे, पुन्हा चालू करणे, नवचैतन्य आणणे किंवा शुद्धीवर आणणे, हे मराठीमध्ये मिनिंग होतं. सिनोनिम्स आहेत ब्रिंग बॅक, रिवाइव्ह आणि रिफ्रेश्ड. आणि अँटोनिम्स आहेत डेडेंड आणि एनर्वेटेड. काय आहेत सिनोनिम्स रिससायटेटेडचे? ब्रिंग बॅक, रिवाइव्ह आणि रिफ्रेश्ड. आणि अँटोनिम्स आहेत डेडेंड आणि एनर्वेटेड. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट वर्ड आहे पेस्टिलंट. पेस्टिलंट हा ऍडजेक्टिव्ह वर्ड आहे इथे, आणि याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं विनाशक. म्हणजेच काय होतं, तर लाईकली टू कॉज ऑर कॅपेबल ऑफ कॉझिंग डेथ. म्हणजेच ज्याने काय होऊ शकते, डेथ होऊ शकते. जो काय आहे, रोगाने ग्रासलेला आहे, घातक आहे, त्याला म्हटलं जातं पेस्टिलंट. किंवा रोगकारक आहे, अत्यंत त्रासदायक आहे, त्याला म्हटलं जातं पेस्टिलंट. लायकली टू कॉज ऑर कॅपेबल ऑफ कॉझिंग डेथ. मराठीमध्ये याचं मिनिंग होतं
रोगकारक, अत्यंत त्रासदायक, रोगट, साथीचा आणि रोगराईने ग्रासलेले. आणखी आपण म्हणू शकतो घातक. तर काय होतं पेस्टिलेंट म्हणजे हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं विनाशक, इंग्लिशमध्ये मिनिंग आहे लायकली टू कॉज और कॅपेबल ऑफ कॉझिंग डेथ, आणि मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं रोगकारक, अत्यंत त्रासदायक, रोगट, साथीचा, रोगराईने ग्रासलेले आणि घातक. सिनोनिम्स आहेत लेथल, डेडली आणि हार्मफुल, आणि अँटोनिम्स आहेत सॅल्बरियस, बेनिफिशियल आणि सॅल्युटरी. काय आहेत सिनोनिम्स पेस्टिलेंटचे? लिथल, डेडली आणि हार्मफुल, आणि अँटोनिम्स आहेत सॅल्बरियस, बेनिफिशियल आणि सॅल्युटरी. नेक्स्ट वर्ड आहे पर्वर्सिटी, PERVERSITY, पर्वर्सिटी. सो पर्वर्सिटी हा वर्ड नाउन आहे आणि त्याचं मीनिंग काय आहे? अ डेलिबरेट डिझायर टू बिहेव इन अन अनरिझनेबल ऑर अनएक्सेप्टेबल वे. आणि काय होतं? कॉन्ट्रेरीनेस. ओके, काय आहे मीनिंग? अ डेलिबरेट डिझायर टू बिहेव इन अनरिझनेबल ऑर अनएक्सेप्टेबल वे, कॉन्ट्रेरीनेस म्हणजेच काय होतं? तर प्रतिकूलता. आणि त्याचं काय होतं मराठीमध्ये मीनिंग? की हट्टीपणा करणे, हटवादीपणा करणे. सो तुम्हाला एकदा लिहून देते आणि मग तुम्ही परत एकदा तुम्हाला सांगते की काय त्याचं मीनिंग होतं. मराठीमध्ये त्याचं मीनिंग काय होतं? विकृत, विपर्यास. विपर्यास म्हणजे काय होतं? तर उलटपणा, विरुद्ध दिशा किंवा बदल. ओके, तर हे काय आहे? विकृत आणि विपर्यास. विपर्यास म्हणजे काय होतं? उलटपणा, विरुद्ध दिशा किंवा बदल. आणखी काय आहे याचं मीनिंग? हाकेखोरपणा. ओके, हुकेखोरपणा, त्याला काय म्हटलं जातं? हट्टीपणा म्हणजेच हटवादीपणा करणे किंवा अयोग्य मार्गावर चालणे. आणखी काय होतं? तर प्रतिकूलता. प्रतिकूलता म्हणजे काय होतं? प्रतिकूल परिस्थिती. ओके, सो पर्वर्सिटीचं मीनिंग आहे अ डेलिबरेट डिझायर टू बिहेव इन अन अनरिझनेबल ऑर अनएक्सेप्टेबल वे, म्हणजेच कॉन्ट्रेरीनेस. त्याचं मीनिंग काय होतं हिंदीमध्ये? तर प्रतिकूलता. मराठीमध्ये सुद्धा प्रतिकूलता म्हटलं जातं. आणि प्रतिकूलताचं काय मीनिंग होतं? तर प्रतिकूल परिस्थिती. मराठीमध्ये मीनिंग आणखी काय आहे? तर विकृत, विपर्यास. विपर्यास म्हणजे होतं उलटपणा, विरुद्ध दिशा किंवा बदल. आणखी काय होतं? तर हुकेखोरपणा म्हणजेच काय होतं? तर हट्टीपणा किंवा अयोग्य मार्गावर चालणे. सिनोनिम्स आहे त्याचे कॉन्ट्रेरीनेस, परवर्सनेस आणि ऑकवर्डनेस. आणि अँटोनिम्स आहेत अंडरस्टँडिंग, टॉलरन्स आणि पेशन्स. सिनोनिम्स परत एकदा बघूया आपण. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स पर्वर्सिटीचे काय आहेत? सिनोनिम्स कॉन्ट्रेरीनेस, परवर्सनेस आणि ऑकवर्डनेस. आणि अँटोनिम्स आहेत अंडरस्टँडिंग, टॉलरन्स आणि पेशन्स. नेक्स्ट वर्ड आहे फाय, FIE, फाय. त्याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे? फाय. आणि हे काय आहे? एक एक्सक्लॅमेटरी वर्ड आहे. एक्सक्लॅमेटरी म्हणजे काय होतं? तर उद्गारवाचक शब्द, जसं की तिरस्कार आहे, घृणा आहे, किंवा आपल्याला जे नाही आवडत आहे, जे नापसंतीचं आहे, त्याकरता आपण जे वर्ड्स यूज करतो त्याला काय म्हटलं जातं? तर ते एक्सक्लॅमेटरी वर्ड जे आहे, उद्गारवाचक शब्द, हा फाय आहे. ओके, त्याच्यासाठी आपण यूज करतो. कशासाठी? जे आपल्या नापसंतीचं आहे काही, किंवा घृणा आहे किंवा तिरस्कार आहे, त्याकरता आपण जे वर्ड्स यूज करतो त्या वर्ड्सला काय म्हटलं जातं? तर फाय असं म्हटलं जातं. ओके, सो फाय याचं काय मिनिंग आहे? यूज टू एक्सप्रेस डिस्गस्ट ऑर आउटरेज. म्हणजेच तेच झालं, तिरस्कार, घृणा आणि नापसंती जे आपण ज्यांनी व्यक्त करतो त्या वर्ड्सला म्हटलं जातं फाय. ओके, आणि हे एक्सक्लॅमेटरी वर्ड आहे. त्याला हिंदीमध्ये म्हटलं जातं धिक. ओके, आणि मराठीमध्ये काय म्हटलं जातं? अरे रे किंवा
धिक्कार आहे. शू किंवा छी असं आपण म्हणत असतो ना, आपल्याला काही आवडलं नाही, जे नापसंतीचं आहे, जे घृणास्पद आहे, त्याला आपण असं म्हणतो. काय म्हणतो आपण? अरे रे, धिक्कार आहे, शू किंवा छी असं आपण यूज करतो. तर त्या वर्ड्सला म्हटलं जातं फाय. सिनोनिम्स आहेत युक आणि युग. ओके, असं आपण म्हणतो ना, या किती घाण आहे. सो त्याकरता काय हे आहे त्याचे सिनोनिम्स, युक आणि युग. आता तुम्ही म्हणाल की युगचा शब्द आपण वायुसिके पण यूज करतो. तर हे जे युग आहे वायुके हे ब्रिटिश इंग्लिश मध्ये यूज होतं. हे कशामध्ये होतं? ब्रिटिश इंग्लिश. आणि युग वायुसिके युग हे अमेरिकन इंग्लिश आहे. ओके, आणि जास्तीत जास्त म्हटलं जाईल किंवा आपण इंडियामध्ये जे आहे ते ब्रिटिश इंग्लिशच यूज करण्यात येते. जे पण गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहे किंवा एज्युकेशनल पर्पजेस आहे, जिथे पण एज्युकेशनचं येतं सगळं काही, तिथे सगळं आपण ब्रिटिश इंग्लिशच यूज करत असतो. ओके, सो हे जे युग आहे हे अमेरिकन इंग्लिशमध्ये यूज होतं आणि ब्रिटिश इंग्लिशमध्ये त्याचं जे स्पेलिंग आहे ते स्पेलिंग आहे YUK आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये YUCK युग त्याचं स्पेलिंग आहे. ओके, सो हे आहेत फायचे सिनोनिम्स. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड काय आहे? कॉर्पस, CORPUS. आणि हा वर्ड इथे नाउन म्हणून आहे कॉर्पस. आणि कॉर्पस म्हणजे काय होतं तर हिंदीमध्ये संग्रह होता. आता परत इकडे बघूया आपण काय आहे त्याचं मिनिंग. सो कॉर्पसचं मिनिंग आहे अ कलेक्शन ऑफ रिटन टेक्स्ट, स्पेशली द एंटायर वर्क ऑफ अ पर्टिक्युलर ऑथर और अ बॉडी ऑफ रायटिंग ऑन अ पर्टिक्युलर सब्जेक्ट. म्हणजेच काय तर संग्रह आहे किंवा एकाच लेखकाचे काय आहे संग्रह आहे, लेखनाचा संग्रह आहे, त्याला म्हटलं जातं कॉर्पस. ओके, एकाच लेखकाच्या लेखनाचा संग्रह त्याला म्हटलं जातं कॉर्पस. सो मिनिंग काय आहे याचं इंग्लिशमध्ये? अ कलेक्शन ऑफ रिटन टेक्स्ट, स्पेशली द एंटायर वर्क्स ऑफ अ पर्टिक्युलर ऑथर. ऑथर म्हणजे होतं लेखक. और अ बॉडी ऑफ रायटिंग ऑन अ पर्टिक्युलर सब्जेक्ट. म्हणजेच मराठीमध्ये याचा अर्थ होतो एकतर संग्रह, ग्रंथ किंवा एकाच लेखकाच्या लेखनांचा संग्रह. संग्रह, समूह किंवा ग्रंथ संग्रह. ओके, किंवा आपण म्हणू शकतो एकाच लेखकाच्या लेखांचा संग्रह. सो याला म्हटलं जातं कॉर्पस. सिनोनिम्स आहेत कलेक्शन, कंपायलेशन आणि बॉडी. सिनोनिम्स आहेत कॉर्पसचे, हे आहेत कॉर्पस. ओके, कॉर्पस CORPUS हे आहे कॉर्पसचं मिनिंग. आणि सिनोनिम्स आहेत कलेक्शन, कंपायलेशन आणि बॉडी. नेक्स्ट आहे वर्ड फेट अकम्प्लाय. FAIT फेट, ACCOMPLI फेट अकम्प्लाय. आणि हा वर्ड आहे नाउन. हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं किया हुआ बात. मिनिंग काय आहे? अ थिंग दॅट हॅज ऑलरेडी हॅपन्ड, म्हणजे जे गोष्ट आधीच झालेली आहे. ऑर बीन डिसाइडेड बिफोर दोज अफेक्टेड हिअर. इथे हिअर HEAR पाहिजे. ओके, हिअर अबाउट इट, लिव्हिंग देम विथ नो ऑप्शन बट ऍक्सेप्ट इट. म्हणजेच काय होतं तर जी झालेली गोष्ट आहे, सिद्ध गोष्ट आहे, त्याला म्हटलं जातं फेट अकम्प्लाय किंवा जे पूर्वघटित गोष्ट आहे. ओके, सो मराठीमध्ये काय होतं याचं मिनिंग? सिद्ध गोष्ट. फेट अकम्प्लायचं मराठीमध्ये मिनिंग होतं सिद्ध गोष्ट, झालेली गोष्ट, पूर्वघटित गोष्ट. ओके, हे वेगळं आहे. आणखी काय होतं तर निर्विवादित तथ्य. सो फेट अकम्प्लाय या वर्डचं मिनिंग आहे अ थिंग दॅट हॅज ऑलरेडी हॅपन्ड ऑर बीइंग डिसाइडेड बिफोर दोज अफेक्टेड हिअर अबाउट इट, लिव्हिंग देम विथ नो ऑप्शन बट टू ऍक्सेप्ट इट. याचं मिनिंग होतं मराठीमध्ये
सिद्ध गोष्ट, झालेली गोष्ट, पूर्वघटित गोष्ट आणि निर्विवादित तथ्य. नेक्स्ट वर्ड आहे बूमरँग. बूमरँग हे इथे वर्ब म्हणून यूज केलेला आहे, म्हणजे वर्ब आहे हा बूमरँग. हा वर्ड जो आहे तो काय आहे, वर्ब आहे. सो त्याचं मिनिंग काय आहे, ऑफ अ प्लॅन ऑर ऍक्शन रिटर्न टू द ओरिजिनेटर ऑफन विथ निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजेच काय तर जी गोष्ट आहे किंवा जो प्लॅन आहे, जी ऍक्शन आहे, ते काय असणे, ज्यांनी ते केलेलं आहे त्याच्याच वरती उलटणे. ओके, म्हणजेच काय तर त्याचे एकतर विपरीत परिणाम सुद्धा होतात. निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे विपरीत परिणाम होणे, किंवा काही जे केलेलं आहे आपण ते आपण चांगल्यासाठी केलेलं आहे कोणाच्यात, पण ते आपल्याच अंगलट येत आहे, त्याला सुद्धा म्हटलं जातं बूमरँग. किंवा परत ती गोष्ट होणे, आपल्याकडे विपरीत गोष्ट होणे, त्याला म्हटलं जातं बूमरँग. सो मराठीमध्ये काय होतं याचं मिनिंग, एखादी गोष्ट अंगलट येणे किंवा उलट किंवा विपरीत परिणाम होणे. काय होतं आणखी, परत फिरून येणे. ओके, सो बूमरँग या वर्डचं मिनिंग होतं ऑफ अ प्लॅन ऑर ऍक्शन रिटर्न टू द ओरिजिनेटर ऑफन विथ निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस. मराठीमध्ये याचं मिनिंग होतं एखादी गोष्ट अंगलट येणे, उलट किंवा विपरीत परिणाम होणे किंवा परत फिरून येणे. आणि त्याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं प्रतिक्षेप. सिनोनिम्स आहेत रिव्हर्स, रिबाउंड आणि बॅकफायर्ड. आणि अँटोनिम्स आहेत सक्सिडेड आणि फ्लरिश्ड. सिनोनिम्स आहेत बूमरँगचे रिव्हर्स, रिबाउंड आणि बॅकफायर्ड, आणि अँटोनिम्स आहेत सक्सिडेड आणि फ्लरिश्ड. नेक्स्ट वर्ड आहे, ओके, नेक्स्ट जो वर्ड आहे हे आर्गोट दिसत आहे तुम्हाला, पण याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे तर आघव हे म्हटलं जातं इंडियामध्ये. ओके, तर या वर्डचं प्रोनाउन्सिएशन काय आहे इंडियामध्ये, आ गो, आ अ गो. आणि आ गो हे म्हटलं जातं ब्रिटिश. ओके, ब्रिटिश इंग्लिशमध्ये. आणखी आर गो हे म्हटलं जातं अमेरिकन इंग्लिशमध्ये. सो हे काय आहे मग, आ गो, आ गो. सो आ गो हे आहे नाउन वर्ड. याला म्हटलं जातं कठबोली. हिंदीमध्ये आहे याचा अर्थ कठबोली. म्हणजेच काय, द जार्गन ऑर स्लँग ऑफ अ पर्टिक्युलर ग्रुप ऑर क्लास. म्हणजेच आता एखादा ग्रुप आहे किंवा एखादी आता कास्ट आहे, समजा जसं गुजराती आहे, मारवाडी आहे, त्यांची कशी असते, अशी वेगळी लँग्वेज असते, त्या वेगळ्या लँग्वेजेस असतात प्रत्येकाच्या. सो त्याला काय म्हटलं जातं, अर्गो असं म्हटलं जातं. म्हणजेच वेगळी लँग्वेज असो किंवा त्यांची मदर टंग असो, त्याला म्हटलं जातं अर्गो. म्हणजेच काय तर अपभाषा. मराठीमध्ये म्हटलं जातं अपभाषा किंवा गुप्त भाषा, वर्ग बोली, हे मीनिंग्स आहेत. ओके, आर्गोचे. सिनोनिम्स आहेत जार्गन, स्लँग, इडम. आणखी काय म्हटलं जातं, आणखी सिनोनिम्स आहेत त्याचे लँग्वेज आणि टर्म. ओके, अँटोनिम्स आहेत सायलेन्स आणि क्वाइट. आर्गोचे मीनिंग्स आहेत जार्गन, स्लँग, इडम, लँग्वेज आणि टर्म. आणि अँटोनिम्स आहेत सायलेन्स आणि क्वाइट. आणि त्याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये तर अपभाषा, गुप्त भाषा आणि वर्ग बोली. हिंदीमध्ये होतं कठबोली. लास्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे सेंटेन्शियस. SENTENTIOUS. सेंटेन्शियस म्हणजे काय होतं तर गिवन टू मॉरलाइज इन अ पॉम्पस ऑर अफेक्टेड मॅनर. हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं उपदेशात्मक. मराठीमध्ये सुद्धा मिनिंग होतं उपदेशात्मक. म्हणजेच काय तर बोधप्रद किंवा सुटसुटीत आणि अर्थपूर्ण. ओके, सो सेंटेन्शियस हे ऍडजेक्टिव्ह वर्ड आहे आणि त्याचं मिनिंग आहे गिवन टू मॉरलाइजिंग
इन अ पॉम्पस और अफेक्टेड मॅनर. म्हणजेच काय तर उपदेशात्मक हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा म्हटलं जातं. बोधप्रद, सुटसुटीत आणि अर्थपूर्ण हे मराठीमध्ये त्याचे मिनिंग्स आहेत. सिनोनिम्स आहेत मॉरलिस्टिक, मॉरलायझिंग आणि सँक्टिमोनियस. काय आहे सिनोनिम्स सेंटेन्शियसचे मॉरलिस्टिक, मॉरलायझिंग आणि सँक्टिमोनियस. ओके, परत एकदा तुम्ही वाचून घ्या आणि जे मी आज प्रोनाउन्सिएशन सांगितलेले आहे, काही जे वर्ड्स आहे आजचे त्याच्यामध्ये काही प्रोनाउन्सिएशन हार्ड आहेत. सो ते परत एकदा तुम्ही लिहून घ्या मी जसं जसं सांगत आहे तसं, आणि परत तुम्ही वाचत चालत जा, कारण की हे जे वर्ड्स आहे हे फार नवीन होते आजचे. नोट डाऊन करून घ्या. मी तुम्हाला याची PDF सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. डिस्क्रिप्शन जे आहे खाली, व्हिडिओच्या खाली मध्ये डिस्क्रिप्शन, तिथे लिंक असेल. PDF डाउनलोड करायचं तिथून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.